नमस्कार मंडळी. मी आज आपल्यासमोर एक विनोदी व्हिडिओ घेऊन येत आहे. म्हणजे माझी बाईल मागते मोबाईल. आज मोबाईलचा जे संसर्गजन्य रोग आहे तो घराघरात पोचला आहे. प्रत्येकाला या रोगानं पछाडलेलं आहे. म्हणजे आज एका घरात सुद्धा माणसं एकमेकाशी बोलत नाही. जणू घर एखादी बस स्टँड आहे अशी अवस्था झाली. कारण एका घरात सुद्धा प्रत्येक माणूस आपापल्या फोनमध्ये बिझी असतो. असं वाटतंय की प्रत्येकाला गाडी आली की जायचं आहे, बस स्टँडवर बसले, घरात नाही. तेवढे दुष्परिणाम आज प्रत्येक घरामध्ये मोबाईलचे दिसून येत आहे. कारण संवाद फुटलेला आहे. लहान मुलं तर फोनच्या आहारी एवढे गेलेले आहे की त्याचे डोळे चालले. यामुळं इथून पुढं खूप अशा बिमाऱ्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त मला वाटतं की काळ एवढा बदलला, मुलं फोनच्या एवढे आहारी गेले, आई एवढी आहारी गेली की जन्माला येणारं पोरगं पोटातूनच आईच्या हालो हालो करत जन्माला येतं की काय, अशी शंका निर्माण झालेली आहे. इथून पुढं डॉक्टर पोराला तपासल्यावर असं पथ्य विचारतील, बाई याला हा फोन पाहतो का, किती तास पाहतो वगैरे विचारेल. आणि मग म्हणतील की याला फोनोमोबिया झाला, ही नवीन बिमारी झाली. अशा नवीन बिमाऱ्या येतील. कारण काळ कठीण आहे. पूर्वीच्या बिमाऱ्या आलं आणि या फोनच्या बिमाऱ्या आलं. असं सगळं विश्व हे या चक्रामध्ये फसणार आहे. कारण काय झालं, आज या फोनमुळं कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. बायको नवऱ्याला बोलत नाही, नवरा बायकोला बोलत नाही. त्यांचा साधा संवादसुद्धा फुटला. बायको किचनमध्ये असली आणि नवरा बैठकीत बसेल असला तर त्याला समजा वांग्याची भाजी खायची असली तर तो बायकोकडे जाऊन चटकन म्हणणार नाही, आज आपल्याला वांग्याची भाजी कर. तो मेसेज टाकतो, आज मस्तपैकी आपल्याला वांग्याची भाजी बनव. आणि बायको त्याच्याबरोबर चढ, ती सुद्धा इकडे येणार नाही. ती तिथूनच टाकेल, अजून याच्या सोबतीला तोंडी लावाल काय बरं, यासाठी मॅसेजवर टाकते. असे एका घरात असून सुद्धा संवाद चाललेले आहे. मित्रांनो, फक्त मला आश्चर्य वाटतं की लोक भांडणंच आज समोरासमोर करून राहिले. नाही तर मला वाटतं की इथून पुढं भांडणंसुद्धा लोक मॅसेजवर करतील, त्याला मॅसेज टाकतील. कारण त्याला म्हणतील, नालायका, तुला अक्कल नव्हती का, तुला एवढं बोलणं शोभलं का. पण आज अशी अवस्था होणारी, प्रत्यक्ष कोणीच कोणाला बोलत नाही, सगळं मोबाईलवर चाललं. एवढे दुष्परिणाम मित्रांनो या मोबाईलचे आहे. म्हणून याचे परिणाम शिक्षणावर आहे, आरोग्यावर आहे, कौटुंबिक व्यवस्था बिघडली. म्हणून या फोनला आपण आवर घातला पाहिजे. जसे आपण एकादशीचा उपास करतो, चतुर्थी करतो, तसा किमान या फोनाचा सुद्धा उपास आपल्याला इथून पुढं करावा लागेल. नाहीतर येणारा काळ कठीण आहे. म्हणून मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडल्यास कमेंट करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.